श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भक्ती यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामींच्या सेवेत आनंदी आहात, सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता नवरात्र चालू आहे, तर दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे चालू आहेत. घरोघरी किंवा स्वामी केंद्रांमध्ये किंवा मंदिरांमध्ये जिथे देवी बसल्यात तिथे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहोत. ही दुर्गा सप्तशती पूर्ण झाल्यानंतर एक क्षमा प्रार्थना बोलली जाते. तर त्या क्षमा प्रार्थनेचा काय अर्थ आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात क्षमा प्रार्थनेचा अर्थ. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रोजे होती हातून माझिया, मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन, नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शता अपराधी जरी जो अंबिका नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके, दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे, माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्या होनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा, मजला बो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. आता आपण ही क्षमा प्रार्थना ऐकली, म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर ही शेवटची प्रार्थना आहे. तर याचा अर्थ आज आपण समजून घेऊयात. क्षमा प्रार्थना म्हणजेच माफीची प्रार्थना. या संस्कृत स्तोत्राचा मराठी अनुवाद मी आता तुम्हाला सांगत आहे. मी रात्रंदिवस हजारो अपराध करत असतो, हा तुमचा दास आहे असे समजून हे परमेश्वरी श्रेष्ठ देवी मला क्षमा कर. मला आवाहन म्हणजेच बोलावणे करायचे माहीत नाही आणि विसर्जन म्हणजेच निरोप देणे करायचेही माहीत नाही. मला पूजा कशी करायची हेही माहीत नाही. हे परमेश्वरी श्रेष्ठ देवी मला क्षमा कर. हे सुरेश्वरी देवांची स्वामिनी, जे काही मंत्रहीन क्रियाहीन म्हणजे विधी किंवा कृती नसलेले आणि भक्तिहीन म्हणजे भक्ती नसलेले पूजन मी केले आहे, हे देवी ते माझ्यासाठी परिपूर्ण म्हणजेच संपूर्ण हो. शेकडो अपराध करूनही जो जगदंबा म्हणजेच जगाची आई असे उच्चारतो त्याला जी गती म्हणजेच प्राप्ती किंवा स्थान मिळते ती ब्रह्मादी देवांनाही मिळत नाही. मी अपराधी आहे आणि मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे जगदंबिके जगाच्या आई, आता मी तुझ्या कृपेस प्राप्त आहे. जशी तुझी इच्छा असेल तसे कर. अज्ञानाने विसरल्यामुळे किंवा भ्रमामुळे जे काही कमी किंवा अधिक म्हणजे चुकीचे केले गेले आहे, हे देवी हे परमेश्वरी श्रेष्ठ देवी ते सर्व क्षमा कर आणि प्रसन्न हो. हे कामेश्वरी म्हणजेच इच्छा पूर्ण करणाऱ्या देवी, हे जगन्माते जगाच्या आई, हे सच्चिदानंद विग्रहे म्हणजे सच्चित आनंद स्वरूप असलेल्या ही माझी पूजा आनंदाने स्वीकार कर आणि प्रसन्न हो. हे परमेश्वरी तू गुह्यातूनही गुह्य गोष्टींचे रक्षण करणारी आहेस. हे सुरेश्वरी म्हणजे देवांची स्वामिनी, आम्ही केलेला हा जप स्वीकार कर. हे देवी तुझ्या कृपेने मला सिद्धी प्राप्त हो. श्री दुर्गा अर्पणमस्तु. श्री दुर्गेला अर्पण असो. अशा प्रकारे आपण आता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो आणि सर्वात शेवटी आपण क्षमा प्रार्थना बोलतो. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.
धन्यवाद. श्री दुर्गायै नमः.